नमस्कार. मी भक्ती अरविंद देशमुख. नुकतीच 28 मेला आपण सावरकरांची 137वी जयंती साजरी केली आणि त्यानिमित्त बोलण्यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी चांदवड एक गाव या फेसबुक पेजचे अक्षय गुजराती, राहुल येवला आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे खूप मनापासून आभार मानते. चांदवडमध्ये आपण अतिशय स्तुत्य उपक्रमांचं आयोजन करत आहात. सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं उल्लेखनीय योगदान आपण देत आहात आणि आत्ता या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्येही एक अतिशय सुंदर उपक्रम आपण आयोजित केलेला आहे. या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना बोलवून त्यांचा इतरांबरोबर संवाद घडवून आणत आहात आणि याच संवाद मालिकेतल्या आजच्या सत्रामध्ये निष्कलंक स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर बोलण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे. आजच्या या विषयामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण सावरकर ज्यांच्यासाठी नवीन आहेत अशांसाठी सावरकरांच्या चरित्राचा एक धावता आढावा घेऊया आणि त्यानंतर सावरकरांवर जे वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप घेतले गेले, आरोप केले गेले किंवा जे कलंक लावण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामध्ये किती तथ्य आहे आणि वास्तव नेमकं काय आहे हे सुद्धा जाणून घेऊया. हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाग विभवही तुझ अर्पी येले, तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखा प्रति विषय तूची अनन्य झाला, असं म्हणत आपलं सार काही भारत मातेच्या चरणी अर्पण करणारी चालती बोलती अर्पण पत्रिका म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. भारतीय स्वातंत्र्य यज्ञाच्या वेदीवरचं धगधगतं अग्निकुंड म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. मातृभूमीला पारतंत्र्याच्या बेड्यातून मुक्त करण्यासाठी आपल्या जीवन सर्वस्वाचा होम करणारा महान क्रांतीसूर्य म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. आणि या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म 28 मे 1883 नाशिकमधल्या भगूर या गावामध्ये झाला. चाफेकर बंधूंना ज्यावेळी फाशीची शिक्षा झाली त्यावेळी सावरकरांचं वय अवघ्या 15 वर्षांचं होतं. चाफेकर बंधूंच्या त्या चितेच्या ज्वाळांनी त्या लहानग्या विनायकाचं अंतःकरण पेटून उठलं आणि त्यांनी अष्टभुजा देवी समोर वज्रकठोर प्रतिज्ञा घेतली, माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी शत्रूला मारिता मारिता मरे तो झुंजे. आणि ही प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं. सन 1900 मध्ये सावरकरांनी भगूरमध्ये आणि नंतर नाशिकमध्ये मित्रमेळा या संघटनेची स्थापना करून तरुणांच्या मनात आपल्या अंतःकरणातल्या देशभक्तीच्या बीजांचं रोपण करायला सुरुवात केली. 1902 मध्ये सावरकर शिक्षणासाठी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आले. तिथे आल्यानंतर अतिशय प्रतिभावान अशा सावरकरांची भाषणं सभांमधून गाजायला लागली. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं स्वरूप नेमकं कशा प्रकारचं असलं पाहिजे आणि भारतीय जनतेची विशेषतः तरुणांची भूमिका त्यामध्ये कशा स्वरूपाची असली पाहिजे या विषयावरची सावरकरांची भाषणं अनेकांना नवी दिशा द्यायला लागली, प्रेरणा द्यायला लागली. त्याच काळात सावरकरांना लोकमान्य टिळक आणि काळकर्ते शिवराम परांजपे यांचा सुद्धा पाठिंबा आणि मार्गदर्शन लाभलं. त्यांनी पुण्यामध्ये विदेशी कापडाची जाहीर भव्य अशी होळी केली ज्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आणि त्यानंतर 1906 मध्ये सावरकर पुढच्या शिक्षणासाठी लंडनमध्ये येऊन दाखल झाले. तिथल्या इंडिया हाऊसमध्ये आल्यानंतर सावरकरांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला सहाय्य करायला आणि प्रत्यक्ष शत्रूच्या गुफेत जाऊन त्याला आव्हान द्यायला सुरुवात केली. त्याच काळात सावरकरांच्या लक्षात आलं की कुठलीही क्रांती सर्वप्रथम मनात घडते आणि नंतर प्रत्यक्षात उतरते. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर भारतीय जनतेच्या मनाला आलेली मरगळ दूर करून तिच्या अंतःकरणात देशभक्तीचा वन्ही प्रथम प्रज्वलित केला पाहिजे. आणि याच चिंतनामधून जोसेफ मॅझिनी आणि 1857चं स्वातंत्र्य समर हे 2 ग्रंथ त्यांनी लिहिले जे हजारो तरुणांचं, हजारो क्रांतिकारकांचं स्फूर्तीस्थान ठरले. 1857चं स्वातंत्र्य समर इतर क्रांतिकारकांची भगवद्गीता म्हणूनच ओळखली जायला लागली. सावरकरांच्या याच कार्यामधून आणि साहित्यामधून प्रेरित होऊन अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सनची आणि मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायलीची हत्या केली. त्यामुळे इंग्रज सरकार बिथरलं आणि त्यांनी सावरकरांना राजद्रोहाच्या आरोपाखाली लंडनमधून अटक केली.
त्यानंतर शौर्याचं मूर्तिमंत रूपच जणू धारण केलेली सावरकरांची ती मार्सेलिसची साहसी उडी त्रिखंडात गाजली. मातृभूमीवरच्या अत्युत्कट प्रेमाचं, तिच्या स्वातंत्र्यासाठी घेतलेल्या प्रत्येक श्वासाचं, वेचलेल्या प्रत्येक क्षणाचं पारितोषिक म्हणून 50 वर्षांची काळ्या पाण्याच्या 2 जन्मठेपांची शिक्षा सावरकरांच्या वाट्याला आली. पण हा पोलादी पुरुष डगमगला नाही, खचला नाही. हसत मुखांनी सावरकरांनी ती शिक्षा स्वीकारली. 10 वर्ष अंदमानच्या काळा कोठडीमध्ये त्यांनी नरक यातना भोगल्या आणि त्या सगळ्या भोगत असतानाही मराठी साहित्यामध्ये अजरामर स्थान प्राप्त करणाऱ्या महाकाव्यांची साहित्याची निर्मिती केली. त्यानंतर पुढची 3 वर्ष इतर तुरुंगांमध्ये ते राहिले आणि 1924 मध्ये स्थानबद्धतेखाली सावरकरांची मुक्तता झाली. पुढे 1924 ते 1937 हा काळ सावरकर रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध होते. त्या काळात त्यांनी समाजोद्धाराचं फार मोठं कार्य हाती घेतलं आणि सामाजिक समरसतेचा एक पाठ रत्नागिरी जिल्ह्यात घालून दिला. आणि वयाच्या 83व्या वर्षी भारत मातेसाठी चंदनाप्रमाणे अविरत झिजवलेल्या देहाचा त्याग करून सावरकरांनी आत्मार्पण केलं. अशी ही प्रचंड रोमहर्षक आणि त्याच वेळी अंतर्मुख करणारी सावरकरांची जीवनयात्रा. एखाद्या दगडालाही पाझर फोडण्याचं सामर्थ्य असलेली ही जीवन कहाणी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना प्रेरित करू शकली. पण तरीही अनेक लोकांपर्यंत ती पोहोचू शकली नाही. याचं महत्वाचं कारण सावरकरांवर घेण्यात आलेले आक्षेप. सावरकर हे इतिहासामधलं जेवढं अतुलनीय व्यक्तिमत्व आहे तेवढंच ते वादग्रस्त व्यक्तिमत्व सुद्धा आहे. सावरकरांवर वेगवेगळ्या प्रकारचे कलंक लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्या सगळ्यामध्ये कितपत तथ्य होतं हे आपल्या पुढच्या काही चिंतनामधून आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया. सावरकरांवर करण्यात येणारा पहिला आरोप म्हणजे त्यांनी ब्रिटिशांची माफी मागितली, त्यांना माफीपत्र लिहिली. हा खरं म्हणजे ज्या ॲम्नेस्टी पिटिशन्सला माफीपत्र ठरवून आपण सावरकरांवर टीका करतो त्याच ॲम्नेस्टी पिटिशन्सच्या आधारावर बारिंद्र कुमार घोष, सचिंद्रनाथ सन्याल, हेमचंद्र दास असे कित्येक तत्कालीन क्रांतिकारक तुरुंगातून बाहेर पडले होते. मग त्यांचं क्रांतिकार्य उनं ठरतं का? अशा प्रकारचे अर्ज हे ब्रिटिश सरकारला फक्त सावरकरांनीच नाही तर तेव्हाच्या अनेक बंदिवान्यांनी, राजकीय बंद्यांनी लिहिले होते, कारण ते लिहिणं ही त्या परिस्थितीतली गरज होती. वर्षानुवर्ष तुरुंगात खितपट पडणं आणि तिथल्या प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या करणं ही त्यांची देशभक्तीची कल्पना नव्हती. तुरुंगा बाहेर पडून गुप्त आणि प्रकट चळवळी चालवून भारताला परतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करणं हा त्यांचा एकमेव हेतू होता. आणि हा हेतू साध्य करण्यासाठी अनेकांनी अशा प्रकारचा प्रयत्न केला. त्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यातली 1-2 महत्वाची उदाहरणं मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यातलं पहिलं प्रसिद्ध उदाहरण म्हणजे भाई परमानंद. भाई परमानंद हे फार मोठे क्रांतिकारक होते. गदर संघटना जिचं पंजाबमध्ये फार मोठं जाळं होतं आणि भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका ज्या संघटनेने बजावली आहे त्या गदर संघटनेच्या संस्थापकांपैकी एक भाई परमानंद होते. काही काळ दक्षिण आफ्रिकेत गांधीजींबरोबर राहूनही त्यांनी कार्य केलेलं होतं. आणि अशा या भाई परमानंदांना त्यांच्या या सगळ्या भारतीय स्वातंत्र्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे 1915 मध्ये फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. पण त्याविरुद्ध जनतेमध्ये प्रचंड क्षोभ निर्माण झाला. त्याचा मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला आणि त्यामुळे नाईलाजानी सरकारला ती फाशीची शिक्षा रद्द करावी लागली. पण म्हणून त्यांना अंदमानची जन्मठेप ठोठावण्यात आली. 1915 मध्ये भाई परमानंदांना अंदमानमध्ये नेलं आणि त्यानंतर तिथे त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. तेव्हा 1919 मध्ये महात्मा गांधींनी यंग इंडियामध्ये लेख लिहून भाई परमानंदांवर करण्यात येणाऱ्या अन्यायाचं, त्यांच्यावरच्या अत्याचारांचा तीव्र विरोध केला. आणि त्यावेळी भाई परमानंदांनी आपली सुटका करावी असा अर्ज इंग्रज सरकारला लिहिला आणि 1920 मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात एवढं मोठं काम उभं केलं की गांधीजींनी गुजरातमध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रीय विद्यापीठाचा संपूर्ण कार्यभार भाई परमानंदांवर सोपवला.
त्याच विद्यापीठातून भगतसिंग सुखदेव यांनी शिक्षण घेतलं. त्यांच्यासारख्या इतर तरुणांना भारतीय स्वातंत्र्यासाठी स्वतःला वाहून घेण्याची प्रेरणा भाई परमानंदांनी दिली. बाब गोगटे हे सुद्धा असेच एक थोर क्रांतिकारक. त्यांना 8 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा झालेली होती. त्यातली 6 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा त्यांनी भोगली आणि त्यानंतर 2 वर्षांची शिक्षा शिल्लक असताना त्यांनी अर्ज लिहिला की मुंबई सरकार जर इतर राजबंद्यांची मुक्तता करणार असेल तर माझी सुद्धा मुक्तता करण्यात यावी. आणि त्यानंतर ते तुरुंगातून सुटले आणि 2 वर्ष लवकर झालेल्या सुटकेचा फायदा घेऊन त्यांनी आपलं अर्धवट राहिलेलं वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं आणि नंतरच्या आयुष्यात ते एक विधिज्ञ म्हणून स्थिर झाले, यशस्वी झाले. हेच बाब गोगटे पुढे मुंबईचे महापौर झाले आणि इतकंच नाही तर पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून ते त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या सत्कारांचे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पण कुणीही त्यांना तुरुंगातून मुक्तता व्हावी यासाठी तुम्ही इंग्रज सरकारला अर्ज का लिहिले असा प्रश्न विचारला. स्वातंत्र्यवीर सावरकरांसमोर शिवाजी महाराजांचा आदर्श होता. शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या कैदेत असताना औरंगजेबाला किती आवेदनं दिली, किती अर्ज दिले याची गणतीच नाही. अफझल खानाचं संकट जेव्हा स्वराज्यावर चालून आलं होतं त्यावेळी शिवाजी महाराजांनी आपण घाबरलोय असं नाटक करत अफझल खानांनीच आपल्या भेटीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी यावं अशी मागणी केली. पण ती सगळी शिवाजी महाराजांची योजना होती. मिर्झाराजे जयसिंगांचं संकट जेव्हा आलं होतं तेव्हा आपल्या ताब्यातले काही गडकिल्ले सावरकरांनी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला सुपूर्द केले आणि त्यानंतर परत उत्साहाने उभं राहत त्यांनी ते सगळे परत मिळवून दाखवले. जर मोठी झेप घ्यायची असेल तर प्रसंगी 2 पावलं मागे यावं लागतं ही कृष्ण नीती शिवाजी महाराजांना ठाऊक होती. पण त्यांनी हे सगळं केलं म्हणून हिंदुस्थानामध्ये शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला माफीची पत्र लिहिली असं कोणी म्हणू शकेल का? आणि तसं तो कोणी म्हटलं तर तो निव्वळ मूर्खपणा ठरेल. त्याचप्रमाणे सावरकरांची सुद्धा ती एक योजना होती. 50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा होऊनही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नावाचा माणूस खचत नाही, नाउमेद होत नाही. एखाद्या पोलादाप्रमाणे ती शिक्षा तो सोसतो आणि हे सगळं भोगत असताना त्याच्या मनात एकच विचार असतो, एकच खंत असते की आपल्याला मातृभूमीची प्रत्यक्ष सेवा करता येत नाहीये. कारागृहात राहून जी करता येते त्यापेक्षा काही प्रमाणात अधिक प्रत्यक्ष सेवा या आपल्या मातृभूमीची करता येईल अशा कुठल्याही अटी मान्य करून तुरुंगातून मुक्तता करून घेणं हे समाजहिताच्या दृष्टीने आमचं परम कर्तव्य आहे असं सावरकर स्वतः माझी जन्मठेपमध्ये लिहितात. सावरकरांच्या या अर्जांवरती निर्णय घेणारा ब्रिटिश अधिकारी सर क्रडॉक यांनी स्पष्टपणे नमूद केलंय की सावरकरांची पत्र ही कुठल्याही प्रकारे केलेल्या कृत्यासाठी खेद, खंत किंवा पश्चाताप व्यक्त करणारी नाहीत, तर केवळ केलेल्या कृतीसाठी तत्कालीन परिस्थितीला जबाबदार ठरवणारी आहेत. शिवाय 5 ऑक्टोबर 1917 लिहिलेल्या पत्रामध्ये माझी सुटका करणं इतर राजबंद्यांसाठी अडचणीचं ठरत असेल तर मला न सोडता इतर सर्वांना सोडा, स्वतःच्या सुटके इतकाच आनंद मला होईल असं सावरकर म्हणतात. आणि तरी सुद्धा त्यांना माफीवीर ठरवलं जर जात असेल तर ह्याच्या इतकं दुर्दैव दुसरं नाही. आणि मग सावरकरांनी जर ब्रिटिशांची माफी मागितली नाही तर मग ब्रिटिशांनी त्यांची सुटका का केली आणि नंतर त्यांना निर्वाह भत्ता का दिला असेही प्रश्न उपस्थित केले जातात. या 2 प्रश्नांवरही चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करूया. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे सावरकरांनी जर ब्रिटिशांची माफी मागितली नाही तर 1921 मध्ये सावरकरांना अंदमानमधून भारतातल्या तुरुंगात आणलं आणि 1924 मध्ये त्यांची मुक्तता का केली. तर याला 4 कारणं होती. त्यातलं पहिलं कारण म्हणजे अंदमानमधल्या सगळ्या कैद्यांचा आणि तिथल्या एकंदर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक जेल कमिटी नियुक्त करण्यात आली होती. ब्रिटिश सरकारद्वारेच ही कमिटी नियुक्त करण्यात आली होती आणि त्या जेल कमिटीने आपल्या अहवालामध्ये असं नोंदवलं की अंदमानच्या या वसाहतीतलं वातावरण हे कैद्यांसाठी आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी सुद्धा
पोषक नाही, ते रोगट आहे. जर आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आत्मचरित्र वाचलं असेल किंवा अंदमानमध्ये शिक्षा भोगलेल्या कुठल्याही क्रांतिकारकाचं आत्मचरित्र वाचलं असेल तर आपल्या हे लक्षात येईल की प्रचंड शारीरिक कष्ट आणि तिथलं वातावरण या दोन कारणांमुळे तिथे कैदी सतत आजारी पडायचे. आणि हे वातावरण फक्त कैद्यांसाठीच नाही तर इंग्रज अधिकाऱ्यांसाठी सुद्धा पोषक नाही. म्हणून हा कारागृह बंद करण्याचा विचार सरकारने करावा असं या जेल कमिटीने सुचवलं होतं. आणि त्यामुळे तिथल्या कैद्यांना एक एक करून दुसऱ्या तुरुंगांमध्ये हलवलं जात होतं, ज्यामध्ये सगळ्यात शेवटी सावरकर बंधूंचा नंबर लावण्यात आला. त्यानंतर हे कारागृह पुढची काही वर्ष बंद करण्यात आलं नाही, हा भाग वेगळा, पण त्यावेळी तो एक विचार निश्चित होता. दुसरं कारण म्हणजे सावरकरांचे धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर यांनी दोन्ही सावरकर बंधूंच्या मुक्ततेसाठी एक फार मोठं स्वाक्षरी अभियान आयोजित केलं होतं, ज्यामध्ये बाबाराव सावरकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मुक्तता करण्यात यावी अशा अर्जावर अनेकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. मोठमोठ्या नेत्यांनी, विचारवंतांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आणि अभूतपूर्व प्रतिसाद त्या स्वाक्षरी अभियानाला मिळाला. तिसरं कारण म्हणजे मुंबईच्या सभेत विठ्ठलभाई पटेलांनी सुद्धा सावरकरांच्या मुक्तीसाठी मागणी केली आणि काकीनाड काँग्रेस अधिवेशनामध्ये सावरकर बंधूंची तात्काळ मुक्तता करण्यात यावी अशा प्रकारचा ठराव पारित करण्यात आला. इतकंच नाही तर चौथं महत्वाचं कारण म्हणजे गांधीजींनी यंग इंडियामध्येच सावरकर ब्रदर्स या शीर्षकाखाली सावरकरांवर होणाऱ्या अत्याचारांचा, अन्यायाचा निषेध केला आणि त्यांची मुक्तता करण्यात यावी अशी जाहीर मागणी केली. या सगळ्या कारणांमुळे ब्रिटिशांवर दबाव निर्माण होऊन त्यांना नाईलाजानी सावरकरांची सशर्त का होईना पण मुक्तता करावी लागली. आणि मग त्यानंतरच्या काळात सावरकरांना मिळणारा निर्वाह भत्ता. तर मी आपल्याला हे सांगितलं पाहिजे की सावरकरांची 1924 मध्ये मुक्तता झाली. त्यावेळी सावरकरांची BA पदवी ही काढून घेण्यात आलेली होती. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर सावरकरांना ती BA पदवी पुन्हा प्रदान करण्यात आली. पण या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मात्र सावरकरांची BA पदवी काढून घेण्यात आली होती. त्यांना बॅरिस्टरी नाकारण्यात आली होती. त्यामुळे सावरकर उदरनिर्वाहासाठी एखादी नोकरी करू शकतील अशा प्रकारच्या शैक्षणिक पदव्या त्यांच्याकडे उपलब्ध नव्हत्या. आणि दुसरी गोष्ट, त्या असत्या तरी इंग्रज सरकारची तसं काही करण्याची परवानगी नव्हती. आणि 1924 ते 1929 ही 5 वर्षांची स्थानबद्धताच आधी ब्रिटिश सरकारने सावरकरांना दिली होती. आणि त्या काळात सावरकरांना इंग्रजांकडून 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही. त्या संपूर्ण 5 वर्षांच्या काळामध्ये सावरकरांचे धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर, जे डेंटिस्ट होते, दंतवैद्य होते, त्यांनी बाबाराव सावरकर आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या दोघांच्याही कुटुंबांच्या खर्चाचा भार उचललेला आहे. पण या काळामध्ये सुद्धा सावरकरांचं क्रांतिकार्य सुरूच होतं. ते गुप्तपणे सुरू होतं. सावरकर गुप्त नावानी वृत्तपत्रांमध्ये क्रांतिकारी चळवळीला प्रेरणा देणारे लेख लिहायचे. अशा प्रकारचे पुरावे उपलब्ध आहेत. ते भारतीय स्वातंत्र्यासाठी इतर क्रांतिकारकांना प्रेरणा देत होते. आणि अर्थातच सावरकरांवर अखंड ब्रिटिश सरकारची पाळत असल्यामुळे त्यांना या गोष्टीचा सुगावा लागला आणि सावरकरांकडून पुन्हा भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले जाऊ नयेत म्हणून 1929 मध्ये सावरकरांची 5 वर्षांची स्थानबद्धता पुन्हा वाढवण्यात आली, एक्सटेंड करण्यात आली. आणि तेव्हा मात्र सावरकरांनी, आता जर माझी स्थानबद्धता वाढवली जाणार असेल तर इतर राजकीय बंद्यांना जो निर्वाह भत्ता दिला जातो तसाच तो मलाही दिला जावा अशी मागणी केली. त्यामागे त्यांचे 2 प्रमुख हेतू होते. एकतर सावरकरांची राजकीय बंदी म्हणून ब्रिटिश सरकारने कधीही मान्यता केलेली नव्हती. बलात्कार, दरोडे यासारख्या गुन्ह्यांमधून आलेल्या बंद्यांना दिली जाणारी वागणूक ही अतिशय हीन दर्जाची असते. त्या तुलनेत राजबंद्यांना देण्यात येणारी वागणूक थोड्या चांगल्या स्वरूपाची असावी अशी अपेक्षा होती. पण सावरकर मात्र इंग्रजांच्या भाषेत डेंजरस कैदी असल्यामुळे त्यांचा अतोनात छळ करण्यात आला आणि म्हणून त्यांना राजबंद्याचा दर्जा कधी दिला गेला नाही. आणि इतर सगळ्या राजबंद्यांना, तुरुंगातून सुटून आलेल्या राजबंद्यांना ब्रिटिश सरकारद्वारे असा निर्वाह भत्ता दिला जात होता. त्यामुळे तो सावरकरांनाही तसा दिला गेला. तर एका अर्थाने ब्रिटिश सरकार त्यांना राजबंदी म्हणून मान्यता देईल, जो त्यांचा अधिकार होता तो मिळवण्यासाठी सावरकरांनी त्याची मागणी केली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की इंग्रज सरकार जो सगळा पैसा लुबाडत होते तो भारतीय जनतेचाच होता आणि त्या जनतेवर भारतीयांचा अधिकार होता. त्यामुळे अगदी अल्प स्वरूपात का होईना तो इंग्रज सरकारकडून स्वीकारून त्या पैशांमधून भारतीयांसाठीच कार्य करणं यामध्ये काहीही गैर नाही असं सावरकरांची भूमिका होती आणि तसं माझंही स्पष्ट मत आहे. त्यावेळी सगळ्या क्रांतिकारकांना 150-200 अशा प्रकारचा निर्वाह भत्ता दिला जात होता. सावरकरांचा सुद्धा एकंदर आर्थिक परिस्थिती आणि त्यांचा खर्च याविषयी संपूर्ण चौकशी करण्यात आली आणि त्यावेळी जो अहवाल तयार करण्यात आला त्यामध्ये असा निष्कर्ष काढण्यात आला की सावरकरांचा महिना 150 रुपये इतका खर्च आहे.
आणि म्हणून सावरकरांना 150 रुपये निर्वाह भत्ता देण्याचं ठरलं. पण दुसरा अधिकारी म्हणाला 150 कशाला, 100च द्या. तिसरा म्हणाला 75 देऊया. आणि अशा प्रकारे निगोशिएट करता करता 60 रुपये निर्वाह भत्ता सावरकरांना देण्यात यावा असं निश्चित करण्यात आलं. सावरकरांनी जर ब्रिटिशांची माफी मागून त्यांचं सहाय्य करण्याचं वचन देऊन त्यांच्याकडून पैसे मिळावे या आशेने आपली मुक्तता करून घेतली असती तर 2 साधे प्रश्न आहेत की पहिली 5 वर्ष ब्रिटिशांनी सावरकरांना 1ही रुपया का दिलेला नाही, आणि नंतरही जेव्हा दिला तेव्हा इतर क्रांतिकारकांपेक्षा जास्त द्यायला हवा होता जर त्यांनी सहाय्य केलं होतं तर. पण त्यांच्यापेक्षा जास्त तर नाही, पण त्यांच्या इतकाही भत्ता सावरकरांना देण्यात आलेला नाही. सगळ्या क्रांतिकारकांच्या तुलनेत सगळ्यात अल्प रक्कम सावरकरांना देण्यात आली. आणि मला आपल्याला हे सांगितलं पाहिजे, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जर पैसे कमवून आरामात आपलं जीवन जगणं हेच जर सावरकरांचं ध्येय असतं तर ते त्यांना खूप आधीच साध्य करता आलं असतं. सावरकर उच्च विद्या विभूषित होते. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून BA ची पदवी मिळवलेली होती. ते अतिशय प्रतिभावान विद्यार्थी होते. त्यांनी लंडनमध्ये जाऊन बॅरिस्टरी मिळवली होती. या दोन्ही पदव्या त्यांच्या क्रांतिकार्यात, पण जर त्यांनी क्रांतिकार्यामध्ये सहभाग घेतला नसता आरामात उत्तम पगार कमवून आयुष्य आरामात जीवन जगू शकले असते. पण हे सगळं न करता सावरकरांनी भारतमातेसाठी स्वतःला झोकून देण्याचा निर्णय घेतला, कारण ते त्यांचं ध्येय कधीच नव्हतं. त्यामुळे सावरकरांचे माफीनामे आणि त्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता यावरून सावरकरांवर जी टीका करण्यात येते ती पूर्णतः निरर्थक आहे हे सिद्ध होतं. आणि सावरकरांची या अर्जांच्या बाबतीतली निष्कलंकतेचा गौरव करताना कवी प्रणव पटवारी आपल्या काव्यामध्ये फार सुंदर म्हणतात, बनते न धरा पर देशभक्त बनकर ऊपर से आते हैं, 100 सूरज होते एक तभी सावरकर पैदा होते हैं. माफी की बात ही क्या उनकी जो बाहर आकर रुके नहीं. सावरकरांनी जर माफी मागून ते बाहेर आले असते तर त्यांनी नंतरचं जीवन आरामात व्यतीत केलं असतं. पण नंतर त्यांनी काय केलं तर अस्पृश्योद्धाराचं, सामाजिक समरसतेचं फार मोठं कार्य हाती घेतलं. त्यामुळे ते म्हणतात, माफी की बात ही क्या उनकी जो बाहर आकर रुके नहीं. सावरकर जाने कृष्ण नीति अन्य उसे पढ़ सके नहीं. क्या गलत किया जो धूर्तों से धूर्तों सा छल व्यवहार किया. क्या गलत किया जो धूर्तों से धूर्तों सा छल व्यवहार किया. पग एक लिया पीछे मुड़कर फिर पलट दूसरा वार किया. पढ़ने वाले भी लोग सभी चाणक्य कहा पढ़ पाते हैं, 100 सूरज होते एक तभी सावरकर पैदा होते हैं. अशा प्रकारचं सावरकरांचं हे कार्य आणि त्यांची निष्कलंकता सिद्ध करणार आहे. त्यानंतर 1942 मध्ये जी चले जाव चळवळ घेण्यात आली त्याला सावरकरांनी पाठिंबा दिला नाही. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सैन्यामध्ये भरती होण्यासाठी भारतीय तरुणांना आवाहन केलं. या 2 गोष्टींवरूनही सावरकरांवर टीका केली जाते. या 2 गोष्टी पूर्णतः सत्य आहेत, पण त्यामागची सावरकरांची भूमिका लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. चले जाव चळवळीला सावरकरांनी पाठिंबा दिला नाही कारण हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये फूट पडून भारत छोडो या चळवळीचं भारत तोडो चळवळीमध्ये रूपांतर होईल अशी भीती त्यांना वाटत होती. क्विट इंडिया मुव्हमेंट विल बिकम स्प्लिट इंडिया मुव्हमेंट ही त्यांची भीती होती. आणि म्हणून त्यांनी चले जाव चळवळीला पाठिंबा दिला नाही. आणि चले जाव चळवळीला पाठिंबा न देणारे सावरकर एकटेच होते असं नाही, तर त्यावेळच्या अनेक नेत्यांनी या चळवळीला पाठिंबा दिला नव्हता. आणि त्यापैकी एक प्रमुख नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ब्रिटिशांपेक्षा नाझी आणि फॅसिस्ट हे आपल्या देशासाठी जास्त धोकादायक ठरतील अशी त्यांची भूमिका असल्यामुळे आंबेडकरांनी चले जाव चळवळीला प्रखर विरोध दर्शवला. इतकंच नाही तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते ब्रिटिशांचे युद्धकालीन सल्लागार होते. त्यांनी आपल्या समाजातल्या तरुणांना ब्रिटिश सैन्यामध्ये भरती होण्याचं आवाहन केलं. द पॅट्रियोटिक ड्युटी ऑफ ऑल इंडियन्स is rather to prevent such movements from creating anarchy and chaos, which would unquestionably help and facilitate the subjugation of this country to Japan. अशा प्रकारची भूमिका आंबेडकरांनी मांडली. एखादी चळवळ ही सगळ्याच नेत्यांना पटावी आणि त्यांनी त्याला पाठिंबा द्यावा असं नसतं. सावरकरांना, आंबेडकरांना ती पटली नाही आणि म्हणून त्यांनी त्याला पाठिंबा दिला नाही. त्यावरून त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होत नाही.
आणि जेव्हा ब्रिटिश सैन्यामध्ये भरती होण्याचं आवाहन सावरकरांनी भारतीय तरुणांना केलं तेव्हा त्यामागची सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट होती. आपल्या जाहीर भाषणांमधून सावरकर आवाहन करायचे, भारतीयांनो, या ब्रिटिशांनी आपल्याला पूर्णपणे निशस्त्र करून ठेवलं होतं. एखादी बंदूक मिळवायला किंवा बॉम्ब बनवणं शिकायला आम्हा क्रांतिकारकांना दुरापास्त होतं. आज तेच इंग्रज तुमच्या हातात बंदुकी देतायत, वर 25 रुपये पगार देऊन त्यांच्या अडचणीपोटी सैन्यात बोलवतायत, तेव्हा त्यांच्याकडून युद्धशास्त्र शिकून घ्या. योग्य वेळ येताच बंदुकीच्या नळीचं टोक कुठल्या दिशेने फिरवायचं हे तुमच्या आपोआप लक्षात येईल, पण त्यासाठी आधी हातात बंदूक धरता आली पाहिजे. आणि पुढे 25 जून 1944 मध्ये सुभाषचंद्र बोसांनी सिंगापूर नभोवाणीमधून केलेल्या जाहीर व्याख्यानात सांगितलं की सावरकरांच्या प्रोत्साहनामुळे ब्रिटिश हिंदी सैन्यात दाखल झालेल्या तरुणांमधून आज आमच्या इंडियन नॅशनल आर्मीला समरकलेत पारंगत आणि प्रवीण अशा सैनिकांचा पुरवठा होतोय. विक्रम संपत यांनी लिहिलेल्या वीर सावरकर द इकोज फ्रॉम अ फॉरगॉटन पास्ट या पुस्तकामध्ये त्यांनी उल्लेख केलाय की आपल्याला अशा प्रकारचे अहवाल प्राप्त होतात ज्यामध्ये अनेक तरुणांनी ही कबुली दिलेली आहे की सावरकरांच्या प्रेरणेने आम्ही ब्रिटिश सैन्यात दाखल झालो, तिथे आम्ही युद्धशास्त्र शिकून घेतलं आणि नंतर आमच्या त्या कलेचा, त्या कौशल्याचा उपयोग आम्ही भारतीय स्वातंत्र्यासाठी आणि भारताच्या बलसज्जीकरणासाठी केला. म्हणजेच सावरकरांचा हा निर्णय एक द्रष्टा आणि मुत्सद्दी राजकीय निर्णय होता, हे यावरून आपल्या लक्षात येईल. काश्मीरच्या नंदनवनापासून मलयगिरीच्या चंदनवनापर्यंतचा हिंदुस्थान आमचा आहे असं ठणकावून सांगत अखंड भारताची मागणी करणारे आणि 1937 ते 1947 या काळात पाकिस्तानच्या फाळणीचा धोका सर्वप्रथम लक्षात घेऊन त्याला प्रखर विरोध करणारे सावरकर ऑगस्ट 1947 मध्ये खंडित भारताला मिळालेल्या आणि त्यांनी स्वतंत्र भारताच्या केंद्र शासनाला पाठिंबा दिला नाही असा सुद्धा आक्षेप त्यांच्यावर घेतला जातो. हे दोन्ही आक्षेप पूर्णपणे चुकीचे आहेत. कारण प्राणपणाने उराशी बाळगलेलं स्वप्न होतं हे निश्चितच खरं. त्यामुळे ज्यावेळी भारताचे तुकडे झाले त्यामुळे त्यांच्या हृदयाला अपार वेदना झाल्या हे सुद्धा खरं. पण म्हणून खंडित भारताला का होईना स्वातंत्र्य मिळालं ही सुद्धा सावरकरांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट होती. आणि म्हणून ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी सावरकरांनी आपल्या घरावर 2 झेंडे फडकावले होते, एक अखंड भारताचा ध्वज आणि दुसरा स्वतंत्र भारताचा तिरंगा ध्वज. त्यानंतर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची हिंदू महासभेचे प्रतिनिधी म्हणून केंद्र शासनाने मंत्रिमंडळामध्ये जेव्हा नियुक्ती केली तेव्हा सुद्धा सावरकरांना अतिशय आनंद झाला होता आणि त्या केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये जाण्यासाठी त्यांनी श्यामाप्रसाद मुखर्जींना पूर्ण प्रोत्साहन दिलं होतं. स्वतंत्र भारताच्या केंद्र शासनाला बळकटी प्राप्त करून देण्यासाठी आपण हर प्रकारे प्रयत्न केले पाहिजेत असा ठराव सावरकरांच्याच संमतीने हिंदू महासभेने पारित केलेला होता. त्यामुळे सावरकर स्वातंत्र्याने आनंदी तर झालेच, पण त्यांनी केंद्र शासनाला पाठिंबा सुद्धा दिला, हे यावरून आपल्या लक्षात येईल. सावरकरांवर लावण्यात येणारा सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात गंभीर कलंक म्हणजे त्यांच्यावर करण्यात येणारा गांधी हत्येचा आरोप. वास्तविक नथुराम गोडसेंचं विधान जर वाचलं तर तो एक स्वतंत्र बुद्धीचा माणूस होता हे आपल्या सहज लक्षात येईल. गांधीजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यात तीव्र वैचारिक मतभेद होते हे कुणीही अमान्य करत नाही, पण केवळ राजकीय आकसापोटीच सावरकरांना गांधी हत्येच्या खटल्यात गोवण्यात आलं. गांधींची आत्यंतिक अहिंसा सावरकरांना मान्य नव्हती. रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना असा भूतकालीन सिद्धांत जाणा, स्वराज्ये छुने पाहिजे युद्ध केले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले, याची सावरकरांना प्रकर्षाने जाणीव होती. भारताच्या एवढ्या वर्षांच्या इतिहासाचं अध्ययन केल्यानंतर या अन्यायकारक आणि जुलमी ब्रिटिश सरकारपुढे केवळ अहिंसेने आपला निभाव लागणार नाही अशी सावरकरांची भूमिका होती. आणि म्हणून गांधीजींच्या आत्यंतिक अहिंसेचा त्यांनी कायमच प्रखर वैचारिक विरोध केला. पण गांधीजींनी ब्रिटिश सरकार विरोधी जनसमुदायामध्ये जागृतीचं जे फार मोठं कार्य केलं, त्यांनी स्वदेशीच्या पुरस्काराचं जे कार्य केलं आणि अस्पृश्योद्धारासाठी त्यांनी जे प्रयत्न केले, या सगळ्या गोष्टींबाबत सावरकरांना नितांत आदर होता आणि या सगळ्या कार्यांबद्दल त्यांनी गांधीजींचा वेळोवेळी गौरव केलेला. गांधीजींना ज्या ज्या वेळी
अल्पशी का होईना पण तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यावेळी सावरकरांनी त्यांच्या मुक्तीसाठी आपल्या जाहीर भाषणांमधून आवाहन केलेलं आहे. ज्यावेळी गांधीजींची पत्नी कस्तुरबा गांधी यांचं निधन झालं त्यावेळी आपल्या पत्नीच्या वियोगामुळे आपल्याला होणाऱ्या दुःखामध्ये मी सुद्धा सहभागी आहे असं पत्र सावरकरांनी गांधीजींना पाठवलेलं होतं. त्यामुळे व्यक्तिगत आयुष्यात सावरकर गांधीजींचा आदरच करत होते हे आपल्या लक्षात येईल. सावरकर जरी सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते असले तरी सुद्धा ती शस्त्र त्यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात हाती घेतलेली होती. आपल्याच देशवासियांविरोधात शस्त्र हाती घेण्याला त्यांचा कायमच विरोध होता. शत्रूसोबत लढताना वयम पंचाधिक शतम हीच त्यांची भूमिका होती आणि ही त्यांची भूमिका अनेक उदाहरणांमधून स्पष्ट होते. 1908 मध्ये लोकमान्य टिळकांना 6 वर्षांची मंडालेच्या तुरुंगवासाची शिक्षा जाहीर करण्यात आली. त्यावेळेला सावरकर लंडनमध्ये होते. टिळक हे सगळ्या क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान होते आणि त्यामुळे त्यांना जाहीर करण्यात आलेल्या या शिक्षेमुळे सगळ्यांच्या आणि म्हणून टिळकांच्या या शिक्षेचा निषेध म्हणून एक भव्य सभा लंडन मधल्या भारतीय विद्यार्थ्यांनी आयोजित करण्याचं ठरवलं. त्यावेळी नामदार गोखले हे लंडनमध्ये होते आणि म्हणून लोकमान्य टिळकांच्या शिक्षेच्या विरोधात आयोजित केलेल्या या सभेचं अध्यक्षस्थान नामदार गोखलेंसारख्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनान्यांनी स्वीकारावं अशी त्या सगळ्या तरुणांची इच्छा होती. आणि तशी जेव्हा त्यांनी नामदार गोखलेंना विनंती केली तेव्हा काही कारणांनी गोखलेंनी त्याला नकार दिला आणि म्हणून संतप्त झालेल्या गोखलेंचीच हत्या करावी असा विचार बोलून दाखवला. आणि हे जेव्हा सावरकरांपर्यंत पोहोचलं तेव्हा त्यांनी त्याचा प्रखर विरोध केला आणि सांगितलं की आपल्याच देशवासियांची जर हत्या आपण करणार असू तर त्याच्या इतकं भयंकर पातक दुसरं नाही असं म्हणून त्यांनी त्या सगळ्या तरुणांना त्यांच्या या घातक विचारापासून परावृत्त केलं. त्यानंतर 1932 मध्ये जेव्हा सावरकर रत्नागिरीमध्ये होते तेव्हा 22 वर्षाच्या कोवळ्या भगतसिंगाला इंग्रज सरकार फासावर चढवणार या बातमीनी संपूर्ण भारतीय समाज हादरून गेला आणि त्यावेळी भगतसिंगाची फाशी रद्द करण्यात यावी अशा प्रकारचा अर्ज सगळ्या मोठमोठ्या नेत्यांच्या आणि स्वातंत्र्य सेनान्यांच्या स्वाक्षरीसह ब्रिटिश सरकारला देण्यात यावं असा निर्णय घेण्यात आला. पण सशस्त्र क्रांतीचा स्वीकार करणारे भगतसिंग हे महात्मा गांधींच्या दृष्टीने एक वाट चुकलेले देशभक्त असल्यामुळे त्यांनी त्या अर्जावर स्वाक्षरी करायला नकार दिला. त्यावेळी ती सगळी मंडळी संतप्त झाली आणि त्यांनी गांधींचीच हत्या केली पाहिजे असा मानस व्यक्त केला. तेव्हा सुद्धा सावरकरांनी आपल्यामध्ये वैचारिक मतभिन्नता असली तरी सुद्धा प्रत्येकाचं ध्येय हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं हेच आहे आणि म्हणून आपण अशा प्रकारचा विचारही मनात आणता कामा नये असं त्यांचं उद्बोधन केलेलं होतं. 1943 मध्ये सावरकरांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांच्यावर एका तरुणांनी प्राणघातक हल्ला केला. त्या हल्ल्यामधून जिना बचावले. त्यावेळी सावरकरांनी तात्काळ निवेदन लिहिलं की अशा प्रकारचे हल्ले हे सार्वजनिक आणि नागरी जीवनाला कलंक आहेत. मी सुखरूप बचावल्याबद्दल जिनांचं अभिनंदन करतो. म्हणजे कितीही टोकाची वैचारिक भूमिका असली, कितीही मतभिन्नता असली तरी व्यक्तिगत आयुष्यात परस्परांचा आदर करणारी सावरकरांची संवेदनशीलता यावरून आपल्या लक्षात येईल. आणि या सगळ्या प्रसंगांचा आढावा घेतल्यानंतर गांधीजींच्या हत्येसारख्या कृत्याला सावरकर पाठिंबा देणं कदापि शक्य नाही हे आपल्याला कळून चुकेल. सावरकरांच्या गांधी हत्येतल्या सहभागाचा संपूर्ण सरकारी डोलारा हा दिगंबर बडगे या माफीच्या साक्षीदाराच्या ऐकीव साक्षीवर अवलंबून होता आणि ही साक्ष सुद्धा पोलिसांनी त्याला अतोनात मारहाण करून त्याला विविध प्रकारची आमिष दाखवून तयार केलेली होती. अभियोग संपल्यानंतर दिगंबर बडगेला मुंबई पोलिसांमध्ये कायमची नोकरी मिळाली होती. आप्पा बळवंत कासार हे सावरकरांचे निकटवर्ती अंगरक्षक. यांना तब्बल 77 दिवस कोठडीमध्ये डांबण्यात आलं होतं आणि सलग 21 दिवस त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवून त्यांचा अतोनात छळ केला होता. हे सगळं वर्णन हा अभियोग संपल्यानंतर तेव्हाच्या दैनिक सामानामध्ये प्रसिद्ध झालं होतं. जिज्ञासूंना वाचण्यासाठी ते आजही उपलब्ध आहे. म्हणजे हर प्रकारे सावरकरांचा काहीही संबंध नसताना त्यांना या गांधी हत्येच्या कटामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला जात होता हे आपल्या सहज लक्षात येईल. पण अर्थातच तसा कुठलाही सक्षम पुरावा न्यायालयामध्ये सादर करता आला नाही. सावरकरांचा सहभागच नव्हता, त्यामुळे पुरावा असण्याचा प्रश्नच नव्हता आणि ही ऐकीव जबानी न्यायालयात स्वाभाविकच टिकली नाही आणि म्हणून 10 फेब्रुवारी 1949 मध्ये विशेष न्यायालयाने ही इज फाउंड नॉट गिल्टी अँड हेन्स अक्विटेड देअर अंडर असा स्पष्ट निकाल देत सावरकरांची गांधी हत्येच्या खटल्यात निर्दोष मुक्तता केली
आणि त्यावेळी सावरकरांची बाजू न्यायालयात लढवणारे पाटणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बॅरिस्टर दास यांचं जेव्हा सावरकरांनी अभिनंदन केलं आणि त्यांचे आभार मानले, तेव्हा बॅरिस्टर दास त्यांना म्हणाले की मी विशेष असं काहीच केलं नाही. माझ्याऐवजी कुठल्याही वकिलांनी तुमची बाजू न्यायालयात लढवली असती तरी सुद्धा न्यायालयाला तुमची निर्दोष मुक्तता करावीच लागली असती. हे सगळं इतकं स्पष्ट असतानाही सावरकरांची सुटका केवळ तांत्रिक मुद्द्यांवर झाली असं म्हणत त्यावर टीका करणं आणि अनेक वर्षांनंतर स्थापन करण्यात आलेल्या कपूर कमिशनचे दाखले देणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. जर या निर्णयावर कोणाला आक्षेप होता तर त्यावेळी उच्च न्यायालयामध्ये या निर्णयाविरोधात याचिका का दाखल केली गेली नाही? कुठल्याही न्यायालयामध्ये या अंतिम निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली नाही आणि नंतर अनेक वर्षांनंतर कपूर कमिशन स्थापन करण्यात आलं आणि कपूर कमिशनच्या अखत्यारीत खरं म्हणजे सावरकरांचा सहभाग हा विषयच नव्हता आणि तरी सुद्धा त्याचे दाखले देत सावरकरांवर चिखलफेक केली गेली. पण सत्य काय आहे ते काळाच्या ओघात लोकांच्या समोर आलं, ते येत राहिलं. आणि म्हणून आज काँग्रेसचे नेते डॉक्टर अजय साठे हे सुद्धा असं म्हणतात की गांधी हत्येच्या खटल्यात सावरकरांना गोवण्याचा प्रयत्न म्हणजे शुद्ध हलकटपणा होता. हे त्यांचे उद्गार आहेत, हे त्यांचे शब्द आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे कितीही कलंक सावरकरांवर लावण्याचा भूतकाळामध्ये प्रयत्न केला गेला आणि भविष्यकाळामध्येही तो करण्यात आला तरी सुद्धा हा निष्कलंक क्रांतीवीर एखाद्या तेजस्वी सूर्याप्रमाणे अखंड तळपत राहील यात शंका नाही. आणि अशा या सावरकरांना नमन करून आपण प्रणव पटवारी यांच्याच शब्दात या सत्राचा समारोप करूया. त्याग हो तुम याग हो, ज्वालामुखी की आग हो, मातृभूमि से जुड़ा निष्काम तुम अनुराग हो, शारदा का स्तन्य पाते धन्य तुम कविराज हो, तमस का संहार करते रश्मिमय रविराज हो, चेतना हो दिव्य तुम दिव्यत्व का अंतस्फुरण, हे महानायक विनायक वीरवर शतशत नमन, हे महानायक विनायक वीरवर शतशत नमन. अशा या निष्कलंक स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करते. आपण सगळे आलात त्याबद्दल आपले आणि आपल्यापर्यंत पोहोचण्याची ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल चांदवड एक गाव या फेसबुक पेजचेही पुन्हा एकदा आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.